हर हर महादेव मित्रांनो, जय श्री महाकाल. तर आता 8:30 वाजलेले आहेत. तुम्ही जर याच्या अगोदरचा जर ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये आम्ही बद्रीनाथ टू ऋषिकेश ट्रॅव्हल करत होतो आणि काल रात्री आम्ही खूप लेट पोचलो. 8:30-9 वाजले आणि त्यामध्येच खूप दमून गेलो आम्ही. ॲक्च्युली शनिवार रविवार आला आहे म्हणून रूम भेटणं पण जरा अवघड झालेलं. आता हा जो रूम भेटला आहे आपल्याला तो पण आपल्याला म्हणजे कालच्या दिवसासाठीच भेटलेला. कालची रात्र आणि आज सकाळी आपल्याला इथनं निघायचं आहे थोड्या वेळाने. तर साहिल आणि गौरव तेच बघायला गेलेत दुसरीकडे रूम अवेलेबल आहेत का. आम्ही ऑनलाईन पण चेक केलं पण रूम्स अवेलेबल नाही आहे. रूम टूर दाखवतो छोटासा. व्ह्यू जाम भारी आहे, बघू शकता. जस्ट आमच्या बाहेर गंगा नदी. रात्री खूप मस्त दिसत होतं, लायटिंग खूप भारी आहे. ह्याच्या पुढे पण एक ब्रिज आहे अजून एक, त्यामध्ये पण मस्त लायटिंग आहे. ह्यानंतर आपण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे, त्या पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि आमचा अजून एक छोटासा प्लॅन आहे. आमचं असं चाललं आहे की हरिद्वारला जावं, तिथे गंगा आरती होते. मग बघू आता, आज जाऊ नाही तर उद्या जाऊ. अजून आम्ही 16 तारखेला जाणार आहे रिटर्न मुंबईला आणि हे लोक पुण्याला. तर म्हणजे अजून आमच्याकडे 2 दिवस आहे, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. म्हणून बघू, आज जाऊ नंतर उद्या जाऊ हरिद्वारला, ते मी तुला नक्कीच सांगेन. तर मित्रांनो, आपण आता ऋषिकेश आणि रामझुला प्लेसमध्ये आलेलोच आहात. तर ह्या साईडला राफ्टिंग आणि ते खूप फेमस आहे. तर आता आम्ही विचार केला, ट्रेकिंग आणि ते तर सगळं झालेलंच आहे, तर आता राफ्टिंग पण करूनच घ्यावी लागलीच. तर बघू आता, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. कारण की ॲक्च्युली पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की राफ्टिंग बंद असेल कदाचित. साहिल आणि तेच बघायला गेले की राफ्टिंग आणि ते चालू आहे का, आणि रूमचं पण विचारायला गेले. बघू शकता, थोडंसं चिखलाचं पाणी असल्यामुळे आणि पाणी पण खूप म्हणजे फ्लो जास्त असल्यामुळे चालू आहे का नाही ते आम्हाला माहिती नाही. लोकल्स तर आम्हाला बोललेत की काही किलोमीटरसाठी चालू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण किलोमीटर्स असतात काहीतरी. तर छोटे डिस्टन्सचं चालू आहे म्हणून काय अडचण येणार नाही. तरी बघू आम्ही जसा आम्हाला रूम भेटतो तसं आम्ही मग बॅगा ठेवून मग आम्ही निघून जाऊ राफ्टिंग करायला. राफ्टिंग आणि ते चालू आहे मित्रांनो, कळालेलं आहे. बघू आता कसा राहतो माझा एक्सपिरियन्स. मी तर कधी काय केलं नाही असलं काय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तुम्हाला दाखवतो झूम करून. थोडा लांब आहे, दिसणार नाही. 1 मिनटं. चालूच आहे राफ्टिंग, बघू. गर्दी तर खूप आहे इथे मित्रांनो. काल रात्री पण जेव्हा आम्ही 11-12 वाजता जेवण करून येत होतो रूमवर, तेव्हा पण खूप गर्दी होती. लोक रात्रीचे पण खूप फिरत होते. गौमाता पण ब्रिज क्रॉस करते बघा मित्रांनो. गाया खूप आहे तिथे, भारी वाटतं. मग रूम भेटलेली आहे, ब्रिजच्या त्या साईडला रूम भेटलेली आहे, काय हरकत नाही, जवळ आहे. आणि राफ्टिंगचं पण झालेलं आहे, बुकिंग केलेली आहे आम्ही साहिल आणि गौरवनी. बॅगा ठेवून नाश्ता करतो आणि मग निघतो. ते रूम तर जवळपास भेटली आहे, काय अडचण नाही. नाश्ता करायला निघाले, तो रूम आहे आमची वरती. नाश्ता करू आणि मग राफ्टिंगला जाऊ. हे हॉटेल फेमस आहे इथलं, रात्री इथं येऊ जेवायला. राफ्टिंगसाठी निघालेलं आहे मित्रांनो. कडक ऊन पडलेलं आहे. बोलो ना सर जी, मैंने तुम्हें बता दिया बैग। हाँ, अब तुम्हारा है, स्कूटी से जाना तुम्हें या पैदल? देखते हैं, स्कूटी तो स्कूटी हम 3 है ना तो ले लेते स्कूटी. 2 लेने पडेंगी. हाँ ना, देखते हैं क्या करेंगे उसका. बघू मित्रांनो, इथे ते बोलत आहेत की स्कूटी रेंट करा, कारण आम्ही 3 असल्यामुळे आम्हाला 2 घ्यावं लागतील स्कूटी. बघू आता स्कूटीचं काय. सध्या तर जाम ऊन आहे, असं वाटतंय बनारसला फिरतोय घाटामधनं. लांबच्या लांब चालत चाललोय. नाश्ता बिष्टा खूप करायला आहे. लोक आंघोळ करतात गंगेमध्ये.
आम्ही उद्या करू सकाळी. नाश्ता करायला खूप ऑप्शन आहे इथे, पण आता आम्ही काही करत नाही. आम्ही कारने जाणार आधी आणि गाडीने, आणि त्यानंतर मग तिकडनं येताना मग ड्राफ्टिंग करते. पोचलेलो आहे मित्रांनो. गर्दी आहे खूप इथे. रेडी झालेलो आहे. फोन थोड्या वेळाने जमा करायचा आम्हाला. पाण्याचा फ्लो खूप जास्त आहे. थोडे फोटो काढतो आणि परत कंटिन्यू करतो. गौरव कुठे आहे? चला. चला चला चला. जाम ऊन आहे, पण 14 किलोमीटर जायचं आता आम्हाला. असं गर्दी झालेली आता. या बॅगमध्ये आता आम्ही सगळं जमा करतोय. आता स्टार्ट होणार आहे आमचं. चल. हमारे सामने रैपिड आ रहा है, जैसे ही रैपिड के ऊपर आते हैं पैर लॉक कर दे. रैपिड चला गया, पैर फ्री कर दे. ओके लिसन गाइस, सेकंड रैपिड आ गया. रैपिड का नाम है कैश फ्लो. आर यू रेडी? नेक्स्ट साइड देखो, बोलो गंगे मैया की हर हर. ओके टीम, नहीं वो रस्सी उनके लिए नहीं है, सिर्फ आपके लिए. चलो पैडल फॉरवर्ड, उनके हैंड में पैडल है. पैडल फॉरवर्ड, थोड़ा फास्ट करो, फास्ट. चलो एक साथ कंटिन्यू, कीप गोइंग, कंटिन्यू, फास्ट करेंगे, थोड़ा फास्ट. लुक बैक साइड. हेलो गाइस, पीछे देखो कैमरे की तरफ. हमारा तीसरा रैपिड आ गया. रैपिड का नाम है इनिशिएशन विद बॉडी सर्फिंग. बढ़िया रैपिड है, बढ़िया मजा है ना. थोड़ा पैडलिंग फास्ट करनी है, ठीक है. पैर लॉक करो, चलो. ऑल टीम पैडल फॉरवर्ड. चलो फास्ट फास्ट कीप फास्ट. टीम पैडल स्टॉप. और टीम पैडल फॉरवर्ड. थोड़ा फास्ट करेंगे, खींच के ना पैडल, खींच के लो. ओके पैडल स्टॉप. लुक बैक साइड गाइस. आ रहा मजा रैपिड में. पैसा वसूल हो रहा है. बोलो गंगे मैया की हर हर. ओके ऑल टीम बैक पैडल करेंगे. बैक पैडल, बैक टू फ्रंट, बैक टू फ्रंट. ऑल टीम बैक पैडल, ऑल टीम बैक पैडल. ओके पैडल स्टॉप. ऑल टीम पैडल फॉरवर्ड गाइस. फॉरवर्ड करो एक साथ. हाथ में एक लूप फ्रंट में, एक राइट में, एक लेफ्ट में. इसे पकड़ के बोट पे खड़े होके जंप हो गए. आर यू रेडी? बॉयज रेडी? तो जोश. बहुत बढ़िया. ओके रिलैक्स, वापस स्विमिंग करो. Forward again, team forward, fast, fast, fast. चलाओ एक साथ, fast. Okay, pedal stop guys, stop.
All team paddle forward. Paddle stop. खूप मजा आली मित्रांनो. तुम्ही पण जर इथे कधी आलात तर नक्कीच करा. खूप मजा येते आणि ग्रुप असेल आपला तर मग तर अजूनच मजा येईल. आता आम्ही जरा रूमवर जातो, कपडे बिपडे चेंज करतो आणि मग जेवायला जातो. खूप भूक लागली, आता जेवण करून घेऊ. जेवण झालं मित्रांनो, आता निघालो आम्ही. वाडीदालची आईस्क्रीम जाम आवडते मला. आपल्या मुंबई साईडला कधी कधी भेटत नाही. फर्स्ट टाईम मी गुजरातला खाल्लेली, जाम भारी लागलेली. तेव्हापासून मी हीच प्रेफर करतो मग भेटत असेल तर. आता रूमवर जातो, जरा झोपतो, आराम करतो आणि नंतर हरिद्वारला जाऊ. आईस्क्रीम खाऊन झालं, आता गोळा खायचा. वेगळं कॉम्बिनेशन आहे पण आता काय, आता ताणच खूप लागले. हरिद्वारला निघालो मित्रांनो आता आम्ही. बघू आता बसनी जाऊ नाहीतर शेअरिंग गाडी आहे त्यांनी जाऊ. किती वेळ लागतो बघू, त्याच्यावर आहे सगळं. 30 किलोमीटरचाच रस्ता आहे पण या साईडला ट्रॅफिक खूप असतं म्हणून वेळ लागेल. आणि आता सॅटर्डे संडे आल्यामुळे तर अजून ट्रॅफिक होईल. गर्दी पण झालेली आहे खूप, माझ्या मागे बघू शकता. 6 वाजले मित्रांनो, आम्ही हरिद्वारला पोचलेलो आहे. शेअरिंग रिक्षा घेतली आम्ही, 100 रुपये काहीतरी घेतले त्यांनी. आता आरती 7-7:30ला आहे काहीतरी. आरती दाखवतो तुम्हाला. गर्दी आहे इथे पण, रस्त्याने एवढी गर्दी लागली नाही म्हणून आम्ही 1-1.5 तासात पोचलो इथे. आता जाताना ट्रॅफिक लागेल वाटतं. 7 वाजता आरती चालू होणार आहे. गर्दी चांगलीच आहे. मी पोचलेलो आहोत, आता रूमवर चाललो आहे. भूक नाही एवढी, लस्सी पिलेली मध्ये आणि आता आईस्क्रीम खाल्ली. तर मित्रांनो आता 11 वाजलेले आहेत. खूप विजा चमकत आहेत, पाऊस पण पडतोय. काल रात्री आम्ही रूमवर आलो आणि झोपलो. लाईट गेलेली म्हणून काय व्लॉग केला नाही. आता सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे. नाश्ता करायला जायचं पण पाऊस थांबला नाही म्हणून काय गेलो नाही आम्ही अजून. थोड्या वेळाने निघू नाश्त्याला. तोपर्यंत बॅकपॅक करतो आहे आम्ही. उद्या आम्हाला निघायचं आहे. सकाळी 11:50ची फ्लाईट आहे माझी आणि साहिल आणि त्यांची काहीतरी लेट आहे थोडी. 15-20 मिनटाचाच फरक आहे म्हणून काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघू आता पाऊस थांबल्यावर मग आम्ही निघू. आता सध्या तर पॅकिंगच करतो आहे. थोडासा पाऊस कमी झालेला आहे. आता थोड्या वेळाने आम्ही निघतो नाश्ता करायसाठी. सकाळपासून काही खाल्लं नाही आम्ही. बॅकपॅक करत होतो, ती झालेली आहे बॅकपॅक. आता काय अडचण नाही. चला इथंच. हां काय करणार, जेवायचं आहे ना आता. इथे खाली हां मग चल. गौरवचा नाश्ता आला, आमचं काय अजून कुठंच काय नाही. येणार का नाही आपलं. गौरवचा चाला संपून आणि गौरवच्या सिस्टीम प्रमाणे आपलं संपत पण. गौरवले हळूहळू खातो.
जेवायला बसत होतो. हां, मधून चालत जायचं. सेम ह्याच्यासारखा फोटो. मंगरू टी शर्ट मला आवडला, तर सूट होतं आहे कॅपवर म्हणून घातलं ॲक्च्युली. गाड्या एकदम भारी वाटतात. रात्रीची लायटिंग खूप भारी आहे. आता एक कॅफेमध्ये गेलेलो, तर ती लोक बोलले की रात्री 9 नंतर ऑर्डर घेत नाही आम्ही. मी विचार केला मनातल्या मनात, मुंबईला तर काही हॉटेलं 9ला चालू होतात. बघू आता स्ट्रीट फूडच खावं लागेल काहीतरी. काही हॉटेल आहेत चालू, पण गर्दी खूप आहे म्हणून बघू आता. कॅफे भेटलेलं आहे. ऑर्डर मगाशीच दिलेली. साहिल इथंच बसली. आली का नाही आपली ऑर्डर? हो गया सर जी. अच्छा, रंगोटी. तुझी रंगोटी कुठे? माझी रंगोटी आतमध्ये येते का अजून? मस्त होतं मित्रांनो कॅफे. जेवढं विचार केलेलं त्याच्यापेक्षा खूप भारी भेटलं खायला. आता रूमवर चाललेलो आम्ही. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे एअरपोर्टवर जायला. तशी
11:50 का 40 काहीतरी त्या टायमिंगची फ्लाईट आहे. पण थोडं लवकर जायचं आहे कारण का इथे ट्रॅफिक विफिक लागेल परत आम्हाला. निघालेलं आहे आम्ही मित्रांनो एअरपोर्टसाठी. झालेलं आहे सगळी तयारी. एकदा मित्रांनो लास्टचं दर्शन घ्या आता व्हिडिओमध्ये गंगा नदीचा. वातावरण मस्त झालं आहे. नशिबात काय पाऊस बिऊस नाही. हवा चांगली सुटलेली आहे. पाण्याचा फ्लो पण चांगला आहे. एअरपोर्टला पोचलेलो आहे. 8:30 वाजलेले आहेत. खूप लवकर आलो आहे आम्ही. काय हरकत नाही. नंतर परत ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा लवकर येऊन बसलेलं चांगलं आहे. नाश्ता करायचा आम्हाला पण आता सध्या तर सगळे शॉप बंद आहेत आणि काही दुकानांचे तर टेंडर पण निघालेत म्हणून तर ते परमनंट बंद आहेत दुकानं. बघा आता भूक तरी खूप लागली आहे. काय होता छोटा एअरपोर्ट आहे एवढा काय मोठा नाही. चला मित्रांनो आता आम्ही निघतोय. साहिल आणि त्यांची फ्लाईट गेट नंबर 4ला आहे. माझी 6ला आहे आणि माझी थोडी आधी आहे म्हणून आता मी निघतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. लगेच घेतलं. गौरव कशी होती ट्रिप? एकदम मजेशीर. मजा आली. परत लवकरच करूया अजून एक ट्रिप. हां साहिल मस्त चालूच असतं. साहिलचं तर चालूच असते ट्रिप. चला बाय बाय. ट्रिप लडाख करू. नेक्स्ट ट्रिप लडाख करू. आहे शपथ करू. चला निरोप घेतो. चला चला निरोप घ्या. पुणेरी लोक आहे ते. कट्टर पुणेरी समर्थक. चला बाय बाय. सालाबादप्रमाणे यावेळेस पण माझी फ्लाईट डिले आहे. जेव्हा मी वाराणसीला गेलेलो तेव्हा पण अर्धा तास डिले होती. आता मुंबईवरनं आलो इथे देहरादूनला तेव्हा पण डिले होती 10-15 मिनटं. आता पण डिले आहे. काय समजत नाही काय विषय. इंडिगोवाल्यांनी माझ्यासोबत काय पर्सनली दुश्मनी गेले काय ते पण काय समजत नाही. दरवेळेस डिले होते फ्लाईट. 1 तास डिले झालेला त्याचा मेसेज आलेला पण चालू झालेला आहे. लवकर चालू झालेलं आहे. चांगलं आहे. 12 वाजले मित्रांनो. खूप भूक लागली म्हणून मी एक मील ॲड करून टाकले. बघू आता काय होतं आहे. मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे. साहिल आणि गौरव पण पोचलेलं आहे पुण्यामध्ये. मी पण मुंबईमध्ये आलेलो आहे. खूप पाऊस पडतो आहे त्या कारणामुळे डिले होतं त्याला फ्लाईट. आता कॅब करतो आणि घरी जातो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कळवा मला. हर हर महादेव. बॅग पण भेटली आपल्याला. लय मोठा एअरपोर्ट आहे हा. मला चालायला लागतो बाबा.